श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्र हो, गुरुचरित्र हा एक पवित्र विषय आहे. गुरुचरित्र म्हणजे एक 5वा वेद मानला जातो. आता मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे आणि नुकतीच दत्त जयंती संपन्न झाल्यामुळे काही लोक गुरुचरित्राचं पारायण केलं पण असेल आणि काही लोक करणार पण असतील. पण गुरुचरित्र पारायणामुळे नेमकं आयुष्यात कोणते कोणते बदल घडतात हे या व्हिडिओमधून आज बघणार आहोत. गुरुचरित्र पारायण केल्यावर आयुष्यात नेमका काय बदल होतो? तर गुरुचरित्र पारायणामुळे आयुष्यामध्ये इतके बदल घडत जातात की आत्ताचं आपलं आयुष्य आणि पूर्वीचं आपलं आयुष्य याच्यात आपल्याला फरक जाणवून येतो. का तर गुरुचरित्राचा इतका मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडतो. मग आपली ती विचार करण्याची पद्धत असो, बोलण्याची पद्धत असो, राहणीमान असो, पूर्ण आयुष्यावरती आपला त्याचा परिणाम होतो. गुरुचरित्र म्हणजे श्री दत्तात्रयांचे तत्त्व, श्रीपाद श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती यांची जीवनगाथा. हा एक ग्रंथ नाही तर आयुष्याला दिशा देणारा एक दीप आहे. ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांचे जर अनुभव तुम्ही ऐकलेत तर हे सहसा एकसारखे अनुभव असतील. गुरुचरित्र पारायणामुळे मनातील चिंता कमी होते. रागीट माणसाचा राग आटोक्यात येतो, मन स्थिर होतं. स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत झालं की अर्ध आयुष्य सुधारलं जातं आणि संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आधी प्रत्येक अडचण अशी मोठी वाटते, पण नंतर गुरुचरित्र पारायणामुळे धैर्य येतं मनात, संयम वाढतो, देवावरचा विश्वास घट्ट होतो. संकट संपले की नाही हेच माहीत नसतं, पण भीती मात्र निघून जाते. निर्णय क्षमता वाढते. गुरुचरित्र वाचताना योग्य अयोग्य कळायला लागतं. उतावळेपणा कमी होतो, शांत मनाने निर्णय होतात आणि गुरुकृपा होते. आणि एकदा का गुरुकृपा झाली की सगळे मार्ग बदलतात आणि खरा मार्ग आपल्याला दिसून येतो. नेहमी चिडलेला, अस्थिर असलेली माणसं देखील जर श्रद्धेने एकसारखं गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्यांच्या हळूहळू स्वभावात बदल होतो. नातेसंबंध सुधारतात, जीवन सुसंवादी होतं. गुरुचरित्र पारायणाने भीती, निराशा, असुरक्षितता हळूहळू कमी होते. कारण मनाला गुरुचं बळ मिळालेलं असतं. आयुष्याला अर्थ मिळतो. आयुष्य म्हणजे फक्त पैसा, यश, संघर्ष नाही. गुरुचरित्र सांगतं की कर्तव्य, नम्रता, भक्ती यामुळे जीवन अर्थपूर्ण होतं. मित्र हो, गुरुचरित्र पारायण म्हणजे जग बदलणं नाही तर स्वतः बदलणं आहे. जर आपल्या आयुष्यात खूपच गोंधळ असेल, सैरभर झाला असेल, योग्य काय अयोग्य काय हे जर कळत नसेल तर गुरुचरित्राचं पारायण एकदा नक्की करून बघा आणि आपलं आयुष्य किती बदलून जातं हे तुम्ही अनुभव घ्या.